आता 3 आठवडे झाले राज्य सरकारनं कर्जमाफी जाहीर करून अजून यादी लागलेली नाहीये. किती संख्या आहे ते कळणार, शेतकरी संभ्रमात आहे. या महाराष्ट्रामध्ये जी योजना आता सरकारच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जी कर्जमाफीची आणण्यात आली त्याच्यामध्ये अनेक अटी आहेत जे काढण्यात याव्या. आता आम्ही लातूरमध्ये आहोत. लातूर DCC बँक धीरजभाऊ इथं आहे, चेअरमन आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने ही बँक चालवली गेली आहे. या बँकेशी पण आम्ही जेव्हा बोललो तेव्हा ज्या अटी टाकल्या गेल्या आहेत त्या जाचक आहेत, त्या काढल्या तर अनेक अजून जास्त शेतकऱ्यांना आपल्याला मदत करतात आणि खास करून जे रेग्युलर शेतकरी आहेत, कारण या बँकेमध्ये रेग्युलर शेतकरी तसे जास्त आहेत. आणि मग त्याच्यात जी 25, 26 आणि 26, 27 अट टाकलेली आहे त्यामुळे शेतकऱ्याला आत्ता कुठंच मदत मिळणार नाही. बँकेचे पण मत आलेलं आहे, लोकांचं सुद्धा मत आहे की लगेचच्या लगेच मदत होणं महत्त्वाचं आहे. कारण का येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती पाऊस कमी राहणार आहे, पेरणीचे विषय आहेत, बऱ्याच अडचणी आहेत. त्यामुळे मदत जी होईल ती उद्या होण्यापेक्षा आज व्हावी यासाठी रेग्युलर जे शेतकरी आहेत त्यातून या अटी काढणं म्हणजे तारखेच्या अटी काढणं फार महत्त्वाचं आहे. आणि जे कर्जबाजारी शेतकरी आहेत ते काय असेच झालेत असं नाही. सोयाबीनला भाव नाही, मकाला भाव नाही, कपाशीला भाव नाही, खताच्या किमती वाढलेल्या आहेत, खर्च शेतकऱ्याचा वाढला. 2019 नंतर आतापर्यंत कुठलीच कर्जमाफी नाही तर मदत सरकारकडनं झाली नाही, नाही तर हमी भाव सुद्धा दिला गेला नाही. नाही तर खर्च जो वाढत चालला तो कमी करण्यासाठी सरकारकडनं मदत केली गेली नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा 2019ची जी अट आहे आणि 50,000चा लिमिट जे लावलंय ते 2 लाखापर्यंत जावं अशी आमची मागणी आहे. आता याच्याबद्दल सर्वच पक्षांनी आपली भूमिका मांडलेली आहे, प्रश्न विचारलेले आहेत. पण काल परवा आपण अधिवेशनात बघितलं असेल, कृषी मंत्र्यांनी सुद्धा थातुरमातुर उत्तर तिथं दिलेलं आहे. त्यावर सहकार मंत्री यांनी सुद्धा असंच वरचं उत्तर दिलेलं आहे. आणि दोघांचं मत असं आलं असं दिसतंय की जे काय आहे ते मुख्यमंत्री निर्णय घेतील. अरे पण मुख्यमंत्री साहेबांनी तरी याच्यात लक्ष घालून लवकर निर्णय घेणं महत्वाचं आहे. आमचा तर विश्वासघात केलाच, आमचा केला म्हणजे शेतकऱ्यांचाच केला, ते सुद्धा कुठे तर पंढरपूरच्या पावनभूमीमध्ये विश्वासघात केला. त्यामुळे आता आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे की जर अधिवेशनामध्ये हे विषय सुटणार नसतील तर रस्त्याची लढाई शेतकऱ्याच्या वतीने आम्हा सगळ्यांना लढावी लागेल. त्यामुळे आम्ही लढत आहोत. अपेक्षा आहे 30 तारखेच्या आधी हे बदल होतील आणि 36 लाख शेतकऱ्यांवर जो अन्याय होणार आहे तो कुठेतरी नक्कीच हा होणार नाही अशी भूमिका आमची जशी सरकारची असेल. आणि इथं चांगल्या ज्या बँका आहेत जिथं वसुली बऱ्यापैकी केली जाते, ऊस हे पीक मोठ्या प्रमाणात असतं, अशा बँकेचं हेही मत आलं की 50,000चं लिमिट तुम्ही टाकलंय रेग्युलर शेतकऱ्यांना, ते 1 लाख पर्यंत तरी कमीत कमी ते वाढवण्यात यावं. खासदार संजय दिना पाटलांनी पत्रकारांशी शब्द वापरले आणि त्यांना धमकी दिली एक प्रकारे. एक तर अशी धमकी देणं योग्य नाही. आम्ही त्या धमकीचा आणि जी काही शिवीगाळ केली त्याचा निषेध करतो. पण संजय दिना पाटलांचा जी स्टाईल आहे ती फारच वेगळी आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने ते काहीतरी बोलले असतील. पण बोलत असताना कितीही आपण रागवलो असलो, चिडलो असलो तरी भाषेवर कंट्रोल असणं हे महत्वाचं आहे. आणि त्या बाबतीत त्यांनी आज तो कंट्रोल ठेवला नाही, ती चुकीची गोष्ट त्यांच्याकडनं घडलेली आहे. बरं, चर्चा सुरू झाली की आपलेही आमदार खासदार काही चर्चा सुरू नाही, चर्चा तर होणार ना. म्हणजे आता उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला दुसऱ्यांदा फोडल्यानंतर सगळ्यांची अपेक्षा असेल की अरे मग या पक्षाला सुद्धा फोडलं जाईल. तसं काय होणार नाही. आमदारी फुटणार नाही, आमचे फुटणार नाही, काँग्रेसचे फुटणार नाही, उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचेही फुटणार नाही. खासदार त्यांना किती डिलिमिटेशन कायदा आणायला तर 60, त्यातले 20 TMCची मिळाले, 6 उद्धव ठाकरे साहेबांची मिळाले, संपला कोटा. आता कुठून काँग्रेसला फोडता येणार नाही, आमचा पक्ष फुटणार नाही. त्यामुळे वरचे जे लागणार आहेत ते काय त्यांना मिळतील असं वाटत नाही. डिलिमिटेशन कायदा आणावा का या सरकारला वाटतो, कारण त्यांचा आता विश्वास त्यांच्यावरनं उडलेला आहे. जर डिलिमिटेशन कायदा नाही आणला तर ते निवडून येत नाही अशी त्यांचं कुठेतरी मानसिकता झालेली आहे. त्यामुळे डिलिमिटेशन कसे लागू करायचं यासाठी 50-50, 60-60, 70 कोटी रुपये देऊन खासदारांना फोडण्याचा प्रयत्न नाही तर फोडलं जाते हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे.